हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा बायशीत प्रणू चॅनलमध्ये। मी आहे प्रणू आणि तुम्ही आपल्या चॅनलमध्ये पाहता फूड, कुकिंग आणि ट्रॅव्हल रिलेटेड व्हिडिओज। जसं की तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल, आपण ठोकरवाडी डॅम पाहिला, त्याच्यानंतरच आपण इथे पुढे निघालेलो आहोत। वाटेत तुम्हाला अजून एक अतिशय सुंदर असं धबधब्यांचं गाव पडतं। तुम्ही जर ठोकरवाडी डॅम केलात आणि त्याच्यानंतर पुढे खांडीच्या दिशेने निघालात तर खांडीच्या आधी हे गाव येतं। ह्या गावामध्ये ना तुम्हाला इतके सुंदर रोड, इतकं सुंदर निसर्ग सौंदर्य आणि अगदी भरपूर भरभरून असे धबधबे पाहायला भेटणार आहेत। हिरवाईने नटलेले डोंगर आणि त्याच्यामधून खळखळ असा आवाज करत वाहणारे पांढरे शुभ्र धबधबे, हे सगळं पाहण्यासाठी तुम्हाला इथेच यावं लागणार आहे। आपण आता आलेलो आहोत डाहुली या गावामध्ये। ठोकरवाडी डॅम करून आपण थोडं पुढे आलो की खांडीला जायच्या आधी आपल्याला डाहुली हे गाव लागतं। इथे तुम्ही समोर एक नजर टाकली ना तर प्रत्येक डोंगरावरती तुम्हाला अगदी छान शुभ्र मोठे असे धबधबे पाहायला भेटतील। इथेच रस्त्याच्या बाजूला आपली टू व्हीलर फोर व्हीलर पार्क करायची आणि इथून तुम्ही हा रस्ता पाहताय ना, इथे ही पायवाट आहे। इथून चालत गेल्यावरती साधारणतः 5 मिनिटावरती हा धबधबा आहे। आणि हे जे खाली पाणी वाहताना पाहताय तुम्ही, हे त्याच धबधब्याचं पाणी इथपर्यंत आलेलं आहे। असे असंख्य धबधबे तुम्हाला इथे पाहायला भेटणार आहेत आणि यातल्या कोणत्याही धबधब्यावरती तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे थांबू शकता। हे जे पाणी तुम्ही पाहताय, हा समोर वाहणारा जो पांढरा शुभ्र धबधबा तुम्हाला दिसतोय, त्या धबधब्याचं हे पाणी आहे। आणि ह्या धबधब्यापर्यंत जाण्यासाठी फक्त 10 मिनिटं आपल्याला पुढे चालत जावं लागतं। इथले सगळे धबधबे खूप जास्त सेफ असल्यामुळे तुम्ही तुमच्या घरातील फॅमिलीला म्हणजे प्रौढ व्यक्तींना किंवा मुलांना घेऊन सुद्धा इथे येऊ शकता। फक्त पावसाचा जोर खूप जास्त असेल ना, तेव्हा मात्र इथे जास्त वेळ थांबायचं नाही। रिमझिम किंवा नॉर्मल पाऊस पडत असेल तर तुम्ही इथे भरपूर एन्जॉय करू शकता। इथे हे जे वाहणारं पाणी पाहताय, अगदी रोडच्या दोन्ही बाजूला वाहत्या धबधब्याचं पाणी आलेलं आहे। इथे आपण रोडच्या अगदी मधोमध आहोत आणि तुम्ही इथे हा समोर धबधबा पाहताय, ह्या धबधब्याचं हे पाणी इथपर्यंत आलेलं आहे। रोडच्या बाजूलाच तुम्ही तुमच्या टू व्हीलर फोर व्हीलर पार्क करून इथल्या कोणत्याही धबधब्यावरती जाऊ शकता। इथे कोणतीही एंट्री फी आकारली जात नाही। सगळे धबधबे अगदी सेफ आहेत। कोणत्याही धबधब्यावरती जायचं असेल तर हार्डली 5 मिनिटाचे एकदम सिंपल असं ट्रेक आहे किंवा 5 मिनिटं फक्त चालत जावं लागतं असं सुद्धा तुम्ही म्हणू शकता। इथे तुम्ही पाहू शकता, इथून पायवाट आहे त्यावाल्या धबधब्यावरती जाण्यासाठी, जो आपण आत्ता पाहिला। हे असं ठिकाण आहे ना की इथे असंख्य धबधबे आहेत। इथे कोणत्याही धबधब्याला तुम्हाला फी वगैरे पे करावी लागत नाही। अगदी फ्री ऑफ कॉस्ट हे सगळे धबधबे आहेत। मनाला वाटेल तिथे गाडी रोडच्या बाजूला पार्क करायची आणि कोणत्याही धबधब्यावरती 5 मिनिटं चालून तुम्ही लगेचच पोहोचता।
तुम्ही नुसतं बाईकवरती किंवा कारवरती इथे राईडला या तरी पण तुम्हाला इतकं सुख आणि इतका आनंद भेटेल ना। ह्या पावसाळ्यात तुम्ही जर मावळ एरिया किंवा खांडी वगैरे प्लॅन केलं नसेल तर डेफिनेटली प्लॅन करा। आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत मस्त खा, भरपूर फिरा आणि आनंदी राहा।